नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे मुलाखतीसह निवड होऊ शकते का विदाऊट कुठलंही डोनेशन न देता। विद्यार्थी मित्रांनो, जी काय आपल्या मनातली भावना आहे, आता मी म्हणणार नाही की संस्था चालक सगळेच धुतल्या तांदळाचे आहेत, पण विद्यार्थी मित्रांनो असे रिझल्ट सुद्धा येत असतात। त्यासाठी बी पॉझिटिव्ह आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे, हे या शिक्षक भरतीला लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। आता मी एक तुम्हाला जो मेसेज मला आलेला आहे आणि तो विद्यार्थी माझा होता या अभिमानाने सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांनी याच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि आगामी काळामध्ये शिक्षक भरतीबाबत तुम्ही जरा पॉझिटिव्ह राहून काम करायचं आहे मित्रांनो, तरच आपल्याला आपल्या नावाच्या पूर्वी काय लागणार आहे, शिक्षक हे पद लागणार आहे। दुसरा मुद्दा असा आहे, मी एक काल पोस्ट केली होती यूट्यूबला की आपल्याला कामगारापेक्षा कमी पगार देऊन सुद्धा आपण जर अभ्यास करत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण खरंच शिक्षक होण्याच्या लायकीचे आहोत का, हे स्वतःलाच प्रश्न विचारा। आता सर असे का बोलले, शिक्षक लोकांना असं का बोलले? बघा, संस्थेवर जर बघितलं, तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम करत असता, सध्याची परिस्थिती पाहता संस्थेवर विचार करता पगार किती असतो रे पगार किती असतो? एक रोज 300, 200, 250, 500, जास्तीत जास्त 500, त्यानंतर 700, जास्तीत जास्त 700, म्हणजे 7×21,000 रुपये पगार। म्हणजे मजुराला पगार सुद्धा जास्त असेल, कामगार मजुराला, निरक्षर लोकांना सुद्धा आपल्यापेक्षा पगार जास्त असेल, पण त्यासाठी आपल्याला अभ्यास करायचे, त्यासाठी आपल्याला आत्तापासून कष्ट करायचे, व्यवस्थितरित्या कष्ट करून आपल्याला या परीक्षा क्रॅक करायच्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, विदाऊट इंटरव्ह्यू व विथ इंटरव्ह्यू असे 2 राऊंड आहेत। या 2 राऊंडमध्ये विथ इंटरव्ह्यूला जे काही तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे, असे बरेच विद्यार्थी आहेत जे की एकही रुपये न देता सिलेक्ट झालेले मी तुम्हाला दाखवू शकतो, आणि जे असे बरेच विद्यार्थी आहेत भीतीपोटी तिकडे फिरकलेच नाहीत की बाबा किती पैसे मागतील यासाठी फिरकलेच नाहीत, त्यांचं सुद्धा नुकसान झालेलं दिसून येतं। विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही ठिकाणी आपलं सिलेक्शन झालेलं आहे। एक म्हणजे झडपी ठिकाणी आमच्या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि संस्थेवर सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे, पण आम्हाला संस्था न निवडता संस्था पण लांब आहे, झडपी पण लांब आहे, पण झडपी हे आम्हाला काय करायचे, जॉईन करायचं आहे। कारण संस्थेवर जर बघितलं तर उद्या पटसंख्येचा विषय आला तर आपल्याला तिथे सुद्धा आपल्याला कष्ट करावे लागतात आणि जास्तीची रिस्क घ्यावी लागते। कारण पटसंख्येचा जर विषय बघितला, पटसंख्येमुळे बदल्याचे चान्सेस जास्त असतात आणि संस्था अनेक असल्यामुळे अनेक ठिकाणी जावं लागतं। झडपीला तसं नसतं, झडपीला त्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करावं लागत असतं। चला मित्रांनो, ते मी तुम्हाला आवर्जून दाखवतो। पहा मित्रांनो, माझ्या व्हॉट्सअपवर आलोय मी, आणि हे येण्याचं एकच कारण म्हणजे तुम्हाला सत्यता दिसावी या कारणास्तव मी आता इथे या व्यक्ती, आता ही व्यक्ती एक झाली आणि ही एक व्यक्ती झाली, या व्यक्तीचा आवर्जून चार्ट काढण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, लास्टचा मेसेज बघा माझा कधीचा होता। लास्टचा मेसेज तुम्ही बघू शकता, हा जर बघितला लास्टचा मेसेज तर लास्टचा मेसेज साधारण 19 मार्च 2025चा होता मित्रांनो। कधीचा होता? 19 मार्च 2025चा, जे की TAIT एक्झामच्या अगोदरचा मेसेज होता मित्रांनो। ही व्यक्ती माझ्याकडे 2022ला सुद्धा क्लासला होती मित्रांनो, त्यांनी विशेष उल्लेख सुद्धा केलेला आहे। मेसेज दाखवण्याचं एकच कारण की म्हणजे सत्यता काय असते आणि अफवावर कसं लक्ष द्यायचं नाही याकडे यस्टरडे म्हणजे काल मेसेज केलेला आहे, इथं पाहू शकता मित्रांनो। यस्टरडे काल मेसेज केलेला आहे। काय मी काय कुठला तरी मेसेज केला का याच्या अगोदर, याच्या पूर्वी बघा तुम्ही, यापूर्वी कुठला तरी मॅडम तुमचं सिलेक्शन झालं? काहीच नाही। आपल्याकडे क्लासला होत्या या व्यक्ती, त्यानंतर आपल्याला मेसेज केला, काय म्हटलं, थँक्यू सो मच, 2022 मध्ये तुमचे क्लासेस केले मी, आता फेज 2 मध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये विदाऊट डोनेशन। मित्रांनो, आवर्जून त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की विदाऊट डोनेशन, मी कुठलंही डोनेशन दिलेलं नाही, माझी ॲज अ प्रोफेसर म्हणून 11वी व 12वीला जॉईन झाले मी। थँक्यू सो मच सर, मला तुमच्या क्लासमुळे फर्स्ट अटेम्प्टमध्येच सक्सेस मिळाले, थँक्यू अलॉट मित्रांनो। आणि ही व्यक्ती कुठली आहे विशेष करून सांगतो मित्रांनो, ही व्यक्ती आहे यवतमाळची, आणि सिलेक्शन कुठं झाले ते पण सांगतो। माझी संगमनेरला जॉईनिंग झालेली, सॅटर्डेला मी प्रॉपर यवतमाळची आहे, सॅटर्डेला यांचं जॉईनिंग झालेलं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही व्यक्ती कुठली आहे, यवतमाळची आहे, आणि संगमनेरमध्ये
यांनी दानत ठेवलेली आहे की बाबा मला महाराष्ट्रामध्ये कुठेही लागला तरी जॉब करण्याची आवश्यकता आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आता मित्रांनो मी त्याच्यानंतर म्हटलं ओके मॅम अभिनंदन, तुमचं नेम आणि फोटो पाठवा म्हटलं. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या काही रठाळलेल्या मॅडम दिसतात घरी, बऱ्याच भरत्या देऊन राहिलेल्या दिसतात का सांगा बरं. थोडंसं पहा यांच्या फोटोकडे आणि यांचं नाव सुद्धा पाहू शकता तुम्ही. तेजस्विनी हनुमानजी आणि पेटकर या व्यक्तीचं नाव आहे आणि यांनी फक्त पहिल्याच ॲटममध्ये ही परीक्षा पास केलेली आहे विथ इंटरव्ह्यू ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता याचे कारण पण सांगतो, काय कारण आणि कोणते मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे विथ इंटरव्ह्यू, तुम्हाला विथ मुलाखत म्हणता येईल. जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर सर्वात प्रथम तुमच्याकडे लेक्चर स्किल असलं पाहिजे, क्लास मॅनेजमेंट असलं पाहिजे. आता मी स्वतः पाहिलेलं आहे, काही विद्यार्थ्यांना डेमो द्यायचं म्हटलं तर अंगाला काटा येत होता. डेमोला त चा म होत होता आणि क चा फ होत होता मित्रांनो. आणि आता यातलेच काही लोक असतील, होतं का नाही होत होतं. सर आमचा गॅप आहे. अरे तुमचा गॅप असला तर काय त्या विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही का? उद्या भविष्यामध्ये त्या संस्थेचं नाव खराब करून घेणार आहे का ती संस्था? गॅप होता म्हणजे इवळल्याने बोलून काय उपयोग आहे का? आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आमचं बी असं सिलेक्शन झालं, तसं सिलेक्शन झालं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो थोडीशी मानसिकता बदला, या भरतीकडे पॉझिटिव्ह पहा. इतर स्पर्धा परीक्षेच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये जर स्पर्धा बघितलं, यामध्ये स्पर्धा खूप कमी आहे आणि ही स्पर्धा तुम्हाला मिळवायची असेल तर आत्तापासून अभ्यास करा. आता तुम्ही पाहू शकता माझ्यापुढे ज्वलंत उदाहरण आहे. कुठलाही मेसेज मी एकदा विद्यार्थ्याला शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्याला नंतर कधीच मेसेज करत नाही, पर्सनली कधीच विचारत नाही की तुझं सिलेक्शन झालं का नाही झालं का, किती त्याने जर होऊन सांगितलं माझा रिझल्ट आला, त्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, त्या व्यक्तीपेक्षा त्या निवडीपेक्षा आपल्याला जास्त कमवायची गरज नाही आहे. तीच आपली खरी गुरुदक्षिणा आहे. त्याच्यामुळेच बरेच वेळा त्या व्यक्तीने मला साधारण 10वीस ॲडमिशन देणार ना हो, की या व्यक्तीचं सिलेक्शन झालंय म्हटल्यानंतर, आणि ते पण कुठं 11वी 12वी. अरे फॉर एक्झाम्पल 11वी 12वीचं पेमेंट सांगतो तुम्हाला. 11वी 12वी या वर्गासाठी फुल पेमेंट हा 63,000 रुपये होईल साधारणपणे मित्रांनो 3 वर्षानंतर. थोडासा विचार करा, तुम्ही 6,300चा विचार करताय सध्या. अभ्यासाकडे लक्ष द्या मित्रांनो, अफवावर बळी पडू नका. आणि जे काही जागा निघतात त्या मार्काच्या रेसवर असतात हे डोक्यात ठेवा. तुम्हाला ती मार्क घेण्याची दानत असेल तरच आगामी काळामध्ये तुम्ही शिक्षक होऊ शकता. राहिला विषय, आता बरेच लोक TET TIT ची तयारी करतात, ती आतापासून करावी. यासाठी आपले क्लास सुद्धा चालू आहेत मित्रांनो. माझा संपर्क क्रमांक देतो 9665484048. आणि आता हे झापायसाठी व्हिडिओ केला का, स्वतःच्या मार्केटिंगसाठी केला का, हे जे काही तुम्हाला याच्यातून निष्पन्न होतं किंवा ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या आहेत त्या नक्की घेऊ शकता मित्रांनो. आणि जे विद्यार्थी याच्यातून निगेटिव्ह होतात ते तसेच राहतात. अरे रिअलवर काम करा रे, रील्सवर नका काम करू. लक्षात ठेवा, म्हणजे या रील्स तात्पुरते आहेत. म्हणजे एखादी अफवा सोडली त्याच्यावर किती सत्यता आहे हे पडताळा ना, त्याच्याशिवाय तुम्हाला आगामी काळामध्ये यश मिळणार नाही. लक्षात ठेवा, या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर अफवावर लक्ष न देता आपल्या ध्येयावर फोकस करणं गरजेचं आहे. आणि आपली ध्येय फोकस केल्यानंतर आपली ड्रीम पोस्ट आपल्या हातात येणार आहे. लक्षात ठेवा, आणि ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी काही 1 2 3 महिन्यामध्ये नाही मिळत, सातत्याने 5-6 महिने अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास करण्याची तयारी आपल्याकडे असली पाहिजे मित्रांनो. उगाच रिझल्ट येत नाही, रिझल्ट आला की निकाल सिलेक्शन होत नाही, सिलेक्शन आलं की पोर्टल सुरू होत नाही, पोर्टल सुरू होत नाही तर जागा कमी येतात. या सर्व गोष्टीला बाधा उगाच बडबड करत बसण्याऐवजी आपण आपल्या मार्कावर काम करावं. मार्क प्रॉपर चांगले असतील तर मित्रांनो नक्कीच यश मिळतं. आणि या व्यक्तीला फर्स्ट म्हणजे 11वी 12वीला म्हणजे साधारणपणे पहिल्याच वेळेस ॲडेड संस्थेवर सिलेक्शन होणं सोपं नाही आहे. लक्षात ठेवा, त्यासाठी त्यांचे कष्ट सुद्धा त्याच्या मागे होते. आमच्यासारख्या लोकांचं थोडंफार तर मार्गदर्शन लाभलं असेल, कारण आम्हाला मेसेज करून सांगतायत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रिअल गोष्टीवर काम करा, रिअल फंडे वापरा आणि व्यवस्थितरित्या शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगा. आणि हे मजुरी करताय ना, जिथे काम करताय ना, त्याला
थोडंसं गांभीर्याने घ्या. आगामी काळामध्ये अभ्यासाकडे लक्ष द्या. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.